नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान, सरकार निश्चितपणे शेतकऱ्यांना मदत करणार, भुजबळांचं आश्वासन। नाशिकात नुकसानीच्या पंचनाम्यांना सुरुवात, भुजबळांची माहिती। जळगावच्या रावेरमध्ये आमदार अमोल जावळेंकडून नुकसानग्रस्त भागात पाहणी, गारपीटमुळे शेतशिवार अक्षरशः जमीनदोस्त, तातडीने पंचनामे करण्याचे आदेश। जळगावसह यावल, चोपडा तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान, कांदा, मका, केळी, ज्वारी पीक जमीनदोस्त, नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। पुढील 2 दिवस राज्यातील शेतकऱ्यांसाठी चिंतेचे असणार। 2 दिवस राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज। धाराशिव जिल्ह्यातील 100हून अधिक प्रकल्पांनी गाठला तळ, जिल्ह्यात सरासरीच्या 32% पाणीसाठा शिल्लक। परभणीत जिल्ह्यातील येलदरी जलाशयात 57% पाणीसाठा शिल्लक, त्यामुळे येणाऱ्या दिवसात पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता। अमरावतीमध्ये तापमानाचा पारा 42 अंशावर, पुढील काही दिवसात तापमानाचा पारा आणखी वाढण्याचा अंदाज। पालघरच्या वाडा तालुक्यातील नदीचा पाडा गावात भीषण पाणी टंचाई, महिलांना पाण्यासाठी अंधारात बोरिंगवर रात्र काढण्याची वेळ, प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी। जालना तालुक्यात पाण्याअभावी मोसंबी आणि लिंबोणीच्या बागांना फटका, पाणी नसल्याने फळबागा सुकल्या, शेतकरी संकटात। सोलापूरच्या माढ्यातील उजनी धरणातील पाण्याचा बेसुमार वापर, अवघ्या 6 महिन्यात 47 टीएमसी पाणी संपलं, पुढील आठवड्यात उजनी धरण मृत साठ्यात जाणार। नेहमी पर्यटकांची वर्दळ असलेलं लोणावळा पर्यटकांविना ओस पडले, प्रचंड उकाडा पडल्यानं पर्यटकांनी लोणावळ्याकडे पाठ फिरवली। टायगर पॉइंट, भुशी डॅम या मार्गावरील सहारा ब्रिज जवळ शुकशुकाट। यंदाच्या उन्हाळ्यात पुण्यात पाणी कपात होणार नाही, खडकवासला धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने पुणेकरांची चिंता टळली। नाशिकच्या इगतपुरीमधून निघालेला एल्गार कष्टकरी संघटनेचा हंडा मोर्चा तुर्तास स्थगित, उद्या उपविभागीय अधिकारी कार्यालयात बैठक, या बैठकीत समाधान झालं नाही तर थेट मुंबई गाठण्याचा इशारा। मंत्री भरत गोगावले आणि खासदार सुनील तटकरे एकाच मंचावर, माणगावमधील कार्यक्रमात दोन्ही नेते एकाच मंचावर एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। रायगडच्या पालकमंत्री पदावरून अद्यापही रस्सीखेच सुरूच। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या दरेगावाला जोडणाऱ्या पुलाचं काम प्रगतीपथावर, जलाशया पलीकडे असणाऱ्या 43 गावांचा संपर्क हा तापोळ्याशी होणार। अहिल्यानगरच्या राहुरीत माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंचं बेमुदत उपोषण, महापुरुष पुतळा विटंबना प्रकरणी तनपुरे आक्रमक, आरोपींच्या अटकेची मागणी। परभणीतील पाथरी नगरपालिकेत चुकीच्या पद्धतीने कंत्राटी पद्धतीवर कर्मचाऱ्यांची नेमणूक केल्याचा आरोप, नागरिकांचा 4 दिवसांपासून उपोषण, 2 उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली। जळगावच्या भुसावळमध्ये दीपनगर कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन, 24 तास वीज पुरवठा द्या अन्यथा जलसमाधी घेण्याचा शेतकऱ्यांचा इशारा। वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाची यंदा पहिल्यांदाच पंढरपूर ते लंडन अशी सर्वात लांब दिंडी निघाली। ही दिंडी 22 देश आणि 2 खंड असे 18,000 किलोमीटरचं अंतर पार करून 70 दिवसात लंडन येथे पोहोचणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांना आता लाथाबुक्क्यांनी मारहाण, संस्था चालकासह मुख्याध्यापक आणि शिक्षकावरही गुन्हा, सातारा पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा, जाब विचारल्यामुळे आम्हालाही शिवीगाळ आणि मारहाण, पालकांचा आरोप। सांगलीच्या कृष्णा नदीपात्रात पोहायला गेलेल्या जलतरणपटूवर मगरीचा हल्ला, शरद जाधव नावाचा जलतरणपटू हल्ल्यात जखमी, मोठ्या धाडसानं त्याने सुटका करून घेतली। सलग सुट्ट्यांमुळे कोकण किनारपट्टीवर हजारो पर्यटकांची गर्दी, गेले 4 दिवस रत्नागिरीतील समुद्रकिनारी, मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरातील पर्यटक दाखल। नांदेडमध्ये आजपासून अग्निशमन सेवा सप्ताहाला सुरुवात, कार्यक्रमानिमित्त विविध साहित्यांचं प्रदर्शन, आगीच्या घटना व आपत्कालीन सेवेसाठी अग्निशमन दल सज्ज। चंद्रपूरमध्ये 3000 विद्यार्थ्यांनी दिली अमकी पढ़ई परीक्षा, परीक्षेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, शिक्षण साहित्य पुरवलं जाणार, आमदार किशोर जोरगेवार यांचा अभिनव उपक्रम। पुरंदर विमानतळासंदर्भात चर्चा करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांकडे पारगाव ग्रामस्थांनी फिरवली पाठ, प्रशासनाविरोधातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे गाव बंद ठेवलं, विमानतळ बाधित गावांचा पुरंदर विमानतळाला विरोध आहे। गोंदियातील 1.5 लाख शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत, धानाला प्रति हेक्टर 20,000 रुपये बोनसचा निर्णय, मात्र अद्यापही अंमलबजावणी नाही, शेतकऱ्यांमध्ये नाराजी। गोंदियाच्या सालेकसामध्ये मोटर पंपाच्या मदतीने रब्बी धानाचं भरघोस उत्पादन, शेतकऱ्याला आर्थिक फायदा।
गडचिरोली जिल्ह्यातील धान घोटाळा प्रकरणाची जिल्हाधिकारी स्वतः चौकशी करणार. शिरपूर धान खरेदी केंद्रातील 2 कर्मचारी निलंबित. 2 कोटींची राईस मिल्सची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश. अमरावतीत भीम जयंतीनिमित्त आमदार रवी राणांनी वाजवला ढोल. राणाचा ढोल वाजवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. छत्रपती संभाजीनगरमध्ये भीम जयंतीनिमित्त आमदार प्रदीप जयस्वालांकडून बाबासाहेबांना अभिवादन. यावेळी मिरवणुकीत जयस्वाल यांनी गाण्यावरही ठेका धरला. जळगावच्या जामनेरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक ट्रॅक्टर चालवून मंत्री गिरीश महाजन यांनी सारथ्य केले. बेडच्या आष्टीतील बुद्धविहार येथे आमदार सुरेश धसांकडून बाबासाहेबांना अभिवादन, तर निळा ध्वजाचे सुरेश धस यांच्याकडून ध्वजारोहण. नांदेडमध्ये खासदार अशोक चव्हाण आणि श्रीजया चव्हाणांकडून बाबासाहेबांना अभिवादन. जयंतीनिमित्त अन्नदान वाटपाच्या कार्यक्रमातही नोंदवला सहभाग. बारामतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक परिसरात भीम अनुयायांची मोठी गर्दी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. गोंदियात खासदार प्रफुल्ल पटेलांकडून बाबासाहेबांच्या प्रतिमेंना पुष्पहार अर्पण करून अभिवादन. जयंतीनिमित्त आंबेडकर चौकात विविध कार्यक्रमांचंही आयोजन. धाराशिवमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त बाबासाहेबांच्या जीवनावरील सुंदर देखावा सादर. शहरातील फुले, शाहू आणि आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने बाबासाहेबांचं जीवनचरित्र समजेल असा आकर्षक देखावा सादर. साताऱ्याच्या पाटणमध्ये चित्रकाराने कलिंगडावर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिकृती साकारली. कलिंगडावरील प्रतिकृतीनं सर्वांचंच लक्ष वेधलं. लातूरच्या अहमदपूरमध्ये भारतीय दलित पॅंथर संघटनेकडून संविधान बचाव रॅली. जिल्ह्यातील अनेक भागांमधून नागरिकांचा या रॅलीत सहभाग. 2010 पासून राज्यात 70 पेक्षा अधिक कैद्यांना जेलमध्ये आत्महत्या केल्याचं समोर. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून तातडीने सुधारणांची मागणी. कैद्यांची सुरक्षा करणं ही राज्याची जबाबदारी. मानवाधिकार आयोगाचं स्पष्टीकरण. वाशिमच्या पिंपरी अवगण येथे कापसाने भरलेल्या ट्रकने पेट घेतला. आग लागल्याचं वेळीच लक्षात आल्यानं मोठं नुकसान टळलं. अहिल्यानगरच्या निवासामध्ये मावा बनवणाऱ्या 3 कारखान्यांसह 12 ठिकाणी एकाच वेळी छापे. निवासा पोलिसांनी 3.25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. 8 जणांविरोधात गुन्हा दाखल. जालन्यात सख्या पुतण्याने केली काकांची हत्या. अंबड तालुक्यातील पांगरखेडामधील धक्कादायक घटना. शेतीच्या वादातून झाली हत्या. 4 आरोपी ताब्यात. गोंदियात वाहतूक नियम मोडणाऱ्यावर दंडात्मक कारवाई. 5,865 वाहन चालकांकडून 35 लाखांचा दंड वसूल. अद्याप 87 लाखांचं ई चलान थकलं. वर्ध्याच्या समुद्रपूरमधील गिरड येथील समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. आमदार समीर कुणावार यांची उपस्थिती. शिबिरात 40 तक्रारींचं तात्काळ निवारण. गोंदियातील डवळ ग्रामपंचायत माझी वसुंधरा अभियानांतर्गत राज्यात 3री नॅशनल पंचायत अवॉर्ड 2025 संदर्भात केंद्र सरकारच्या चमूकडून पाहणी. पुण्याच्या पुसुरेमधील ग्रामदैवत वाढेश्वर मंदिरात द्राक्षांची आरास. 551 किलो द्राक्षांची आकर्षक आरास करून मंदिर परिसराची सजावट. अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त भाविकांची गर्दी.